मागील व्हिडिओमध्ये आपण पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्सशी रिलेटेड काही बेसिक कन्सेप्ट बघितले होते, जसं की व्हॉट इज मीन बाय मॅटर, देअर टाइप्स, एलिमेंट्स कंपाऊंड मिक्सचर, व्हॉट इज मीन बाय एलिमेंट्स, देअर टाइप्स अँड सब टाइप्स. ठीक आहे. तर आज आपल्याला हे सगळे बेसिक कन्सेप्ट बघितल्यानंतर आज आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स ची सुरुवात करायची आहे. तर ह्या चॅप्टरमध्ये ज्या सायंटिस्टनी वेगवेगळ्या सायंटिस्टनी आपापलं क्लासिफिकेशन आपापल्या लॉनुसार एक्सप्लेन केलेलं आहे, त्याचे त्यांनी एक्झाम्पल दिलेले आहेत, तर ते आपल्याला बघायचे आहेत. असे एकूण 4 सायंटिस्ट होते. 4 सायंटिस्टनी आपल्याला त्यांचे 4 अटेम्प्ट्स दिलेले आहेत. तर त्यातला मी मागे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं होतं की असे कोणत्या सायंटिस्टनी त्यांचे लॉ सांगितलेले आहेत. परत एकदा आज आपण त्याचे रिवाइज करून घ्या की कोणत्या सायंटिस्टनी कोणते लॉ सांगितले. ठीक आहे. तर 4 सायंटिस्ट पैकी जो पहिला सायंटिस्ट होता, जो पायोनर एलिमेंटच्या क्लासिफिकेशनचा जो पायोनर होता, तो म्हणजे डोबेरेनस. तर डोबेरेनरने त्याचा लॉ ट्रायड्स मध्ये एक्सप्लेन केला. त्याच्यानंतर जो सेकंड सायंटिस्ट होता सेकंड सायंटिस्ट होता न्यूलंड्स. त्यांनी त्याचा लॉ ऑक्टोज मध्ये एक्सप्लेन केला, आपल्याला सांगितला. त्याच्यानंतर तिसरा जो सायंटिस्ट होता मेंडेलिव्हजनी त्याचा मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणजे टेबलच्या फॉर्म मध्ये आपल्याला एलिमेंटचं क्लासिफिकेशन सांगितलं. आणि त्याच्यानंतर जो चौथा सायंटिस्ट हेनरी मोसेले याचा मॉडर्न पिरियडिक टेबल ह्या नावाने त्यांनी त्याचा एलिमेंटचं क्लासिफिकेशन त्या टेबलच्या फॉर्म मध्ये आपल्याला एक्सप्लेन केले. ठीक आहे. असे 4 सायंटिस्ट परत एकदा बघा. पहिला डोबेरेनस, सेकंड न्यूलंड्स, थर्ड मेंडेलिव्ह, फोर्थ हेनरी मोसेले. ठीक आहे. त्या 4 सायंटिस्ट पैकी आपण पहिल्या सायंटिस्टचा लॉ बघणार आहे. तर यामध्ये जो फर्स्ट सायंटिस्ट आहे डोबेरेनस. तर आपला लॉ डोबेरेनस लॉ ऑफ ट्रायड्स ह्या नावाने ओळखला जातो. ठीक आहे. तर डोबेरेनस लॉ ऑफ ट्रायड्स मध्ये आपण कोणते पॉइंट्स बघणार आहेत. तर डायरेक्टली आपण लॉला सुरुवात न करता, त्यांनी सांगितलेला लॉ एक्सप्लेन न करता किंवा त्याची माहिती न बघता आपण त्याचं इंट्रोडक्शन बघणार. त्याच्यानंतर त्याचा लॉ, त्यांनी कोणता लॉ सांगितला तो लॉ एक्झाम्पलनी एक्सप्लेन करणार आणि त्यामध्ये कोणता एक लिमिटेशन आहे म्हणजे कोणते डिमेरिट्स, एक ड्रॉबॅक आलेले आहे, तर तो ड्रॉबॅक कोणता आहे. चला तर मग सुरू करूया आपल्या ह्या चॅप्टरचा पहिला लॉ डोबेरेनस लॉ ऑफ ट्रायड्स. ओके. तर डोबेरेनस लॉ ऑफ ट्रायड्स मध्ये आपला पहिला पॉइंट असणार आहे इंट्रोडक्शन. कारण तुम्हालाही प्रश्न पडला असेल स्टुडंट्स की हा जो डोबेरेनर आहे हा कोण होता, हु वॉज अ डोबेरेनर, तो कोण आहे, काय नाही, तो कसा होता. ठीक आहे. तर म्हणून हा जो डोबेरेनर, तर याचं द नेम ऑफ डोबेरेनर जॉन वुल्फगँग डोबेरेनर. नेक्स्ट, ही वॉज अ जर्मन सायंटिस्ट. तो जर्मन सायंटिस्ट होता. ही वॉज अ प्रोफेसर ऑफ केमिस्ट्री अँड फार्मसी ऍट द युनिव्हर्सिटी ऑफ जिना. इतकी माहिती आपल्याला त्याच्याविषयी पुरेशी की त्याचं नाव, तो जर्मन सायंटिस्ट आणि केमिस्ट्रीचा प्रोफेसर होता. ठीक आहे. आता आपण डायरेक्टली त्यांनी कोणता लॉ सांगितलेला आहे एलिमेंटच्या क्लासिफिकेशन विषयी, तर तो लॉ आपण इथं बघणार आहे. ठीक आहे. तर लक्षात द्या स्टुडंट्स, त्यांनी जो लॉ एक्सप्लेन केला डोबेरेनरनी, तो लॉ त्यांनी 1870 मध्ये एक्सप्लेन केलेला आहे. ठीक आहे. तर त्या लॉ मध्ये त्यांनी काय सांगितलं लक्षात द्या. सो डोबेरेनस लॉ. So in 1870, he found that the group of 3 elements which shows the similar properties, and these groups were called as a triads. And in these triads, he arranged the elements in increasing order of their atomic masses, and the mass of middle element was approximately equal to the arithmetic mean of atomic masses of अदर 2 एलिमेंट्स. हा त्याचा लॉ. तर लक्ष द्या की त्यांनी त्याचा लॉ 3 फॅक्टरवर फोकस केलेले आहे आणि ते 3 फॅक्टर कोणते प्रथमतः जाणून घ्या, कारण त्याचा लॉ खूप मोठा आहे. बरोबर आहे. आणि हा लॉ पाठ करण्याची गरज नाहीये. हा लॉ जर तुम्ही समजून घेतला तर तुम्हाला ते इझिली लक्षात येईल. तर परत एकदा लक्ष द्या, मी काय सांगते की त्याचा हा जो लॉ त्यांनी 3 फॅक्टरवर आपल्याला सांगितलेला आहे, त्यातला सगळ्यात महत्वाचा पहिला फॅक्टर आहे की म्हणजे त्यांनी त्या 3 फॅक्टरवर फोकस केलेले आहे. तर त्यांनी काय कोणत्या फॅक्टरवर फोकस केलेले, तर त्यातला पहिला जो फॅक्टर आहे तो म्हणजे सिमिलर प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स. म्हणजे एलिमेंट्सला क्लासिफाय करताना त्यांनी पहिल्या कोणत्या फॅक्टरवर कॉन्सन्ट्रेट केलेले आहे, तर सिमिलर प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स. ओके. म्हणजे ज्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज सेम आहेत ते त्यांनी बघितलं. त्याच्यानंतर सेकंड त्याचा फॅक्टर आहे
की एलिमेंट्सला क्लासिफाय करताना त्यांनी दुसरा जो फॅक्टर कॉन्सन्ट्रेट केलाय तो फॅक्टर मीन्स इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ऍटॉमिक मासेस. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ऍटॉमिक मासेस. आणि तिसरा जो फॅक्टर आहे की जो सेंटर मधला जो मिडलचा जो एलिमेंट आहे तर त्याचा ऍटॉमिक मास मीन्स इट इज इक्वल टू द ऍव्हरेज अर्थमॅटिक ऍव्हरेज ऑफ अदर 2 एलिमेंट्स ऑफ ऍटॉमिक मासेस. असे 3 फॅक्टर परत एकदा लक्ष द्या मी काय सांगते तर डोबेरेननी त्याचा लॉ 3 फॅक्टरवर कॉन्सन्ट्रेट केलेला आहे. ही वॉज अ फर्स्ट सायंटिस्ट टू शो द रिलेशन बिटवीन प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स अँड देअर ऍटॉमिक मासेस. हा पहिला सायंटिस्ट होता की ज्याने एलिमेंटचं क्लासिफिकेशन करताना रिलेशन सांगितलेलं आहे. कोणाकोणामध्ये तर एलिमेंटच्या प्रॉपर्टीमध्ये आणि त्यांच्या ऍटॉमिक मासेसमध्ये काय रिलेशन आहे हे त्यांनी आपल्याला ह्या लॉ नुसार काय केलेलं आहे एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, तर चला मग आपण हा लॉ समजून घेऊया. तर ह्या लॉ मध्ये त्यांनी फर्स्ट ऑफ ऑल काय केलं तर ही फाउंड दॅट द ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स. म्हणजे जेव्हा तो एलिमेंटची स्टडी करत होता तर स्टडी करताना त्याच्या लक्षात आलं की असे काही एलिमेंट्स आहेत की ज्यांच्या प्रॉपर्टीज काय सिमिलर आहेत. मग त्यांनी काय केलं की ज्या ज्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज सिमिलर आहेत त्यांचा एक सेपरेट काय केला ग्रुप केला. मग त्या ग्रुपमध्ये प्रत्येक वेळेस त्याला किती एलिमेंट्स मिळाले सेम प्रॉपर्टीचे तर फक्त 3. बरोबर आहे. मग त्यांनी काय केलं की 3 एलिमेंट्स असे जे 3 एलिमेंट्स सिलेक्ट केले की ज्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज काय सिमिलर आहेत. ठीक आहे, आणि त्यांचा एक सेपरेट ग्रुप तयार केला आणि त्या ग्रुपला त्यांनी नाव दिलं ट्रायड्स. लक्ष द्या इकडे ट्रायड्सचा अर्थच काय होतो ट्रायड मीन्स 3 ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स. ठीक आहे, मग so what is meant by triads? Triads means group of 3 elements which shows the similar properties and these groups were called as a triads. Then next पाहता जसं की फॉर एक्झाम्पल त्याचा पहिला ट्रायड होता लिथियम सोडियम पोटॅशियम. ओके, त्यांनी का बरं ह्या 3 एलिमेंट्सचा एक ग्रुप बनवला कारण ह्या 3ही एलिमेंटच्या प्रॉपर्टीज काय सिमिलर आहे आणि बरोबर आहे आणि म्हणून 3 एलिमेंट्सचा ग्रुप त्याच्या की प्रॉपर्टीज सिमिलर आहे म्हणून ह्या 3 एलिमेंटच्या ग्रुपला त्यांनी नाव काय दिलं ट्रायड्स. त्याच्यानंतर त्याचा दुसरा ट्रायड्स कॅल्शियम स्ट्रॉन्शियम आणि बेरियम. ह्या 3ही एलिमेंटच्या प्रॉपर्टीज काय सेम म्हणून त्याचा सेकंड ट्रायड त्यांनी तयार केला. त्याच्यानंतर क्लोरीन ब्रोमीन आयोडीन यांचा एक ट्रायड तयार केला. असं जवळपास त्या डोबेरेनच्या काळामध्ये जवळपास 30 एलिमेंट्स प्रेझेंट होते आणि त्यांनी हळूहळू ज्या ज्या 3 एलिमेंटचा केमिकल प्रॉपर्टी ज्या ज्या 3 एलिमेंटच्या प्रॉपर्टीज सिमिलर आहेत त्यांचं त्यांनी काय केला एक ग्रुप तयार केले म्हणजेच त्यांनी ट्रायड्स बनवले. तर सगळ्या ट्रायड्स मध्ये हे 3 ट्रायड्स इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर लक्ष द्या इकडे मग त्याला काय लक्षात आलं की इन दिस ट्रायड्स आता प्रॉपर्टी सिमिलर असलेला ग्रुप तर तयार केला ट्रायड तर त्यांनी बनवला. आता ट्रायड बनवल्यानंतर त्याला एलिमेंटची पोझिशन द्यायची होती म्हणजे पहिला एलिमेंट्स कोणता सेकंड कोणता थर्ड कोणता. बरोबर आहे, तर हे देण्यासाठी त्यांनी कशाचा यूज केला तर ही अरेंज द एलिमेंट्स इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ऍटॉमिक मासेस. म्हणजे त्यांनी एलिमेंट्सला जे एलिमेंट्स ज्यांच्या प्रॉपर्टी सिमिलर आहेत बरोबर आहे तर अशा एलिमेंट्सला अरेंज करत असताना त्यांनी कोणता फॅक्टर यूज केला त्यांचा ऍटॉमिक मास आणि त्याला कसे अरेंज केले त्या एलिमेंटच्या इन्क्रीजिंग ऍटॉमिक मासचा इन्क्रीजिंग ऑर्डर. जसं की फॉर एक्झाम्पल हा पहिला ट्रायड बघा लिथियम सोडियम आणि पोटॅशियम. ठीक आहे, तर ह्यामध्ये तिघांच्याही प्रॉपर्टीज सिमिलर आहेत म्हणून त्यांचा एक ग्रुप बनवला. त्याच्यामध्ये फर्स्ट ट्रायड आणि ह्यामध्ये फर्स्ट पोझिशन कोणाला देणार तर ह्या 3 एलिमेंट्स पैकी जो फर्स्ट एलिमेंट आहे जसं की लिथियम तर लिथियमचा ऍटॉमिक मास हा सोडियम आणि पोटॅशियमच्या कंपॅरिझन मध्ये काय कमी आहे म्हणून त्याचा फर्स्ट नंबर. त्याच्यानंतर लिथियम पेक्षा थोडा इन्क्रीजिंग ऍटॉमिक मास असलेला एलिमेंट कोण आहे सोडियम म्हणून त्याला त्यांनी सेकंड पोझिशन दिली. त्याच्यानंतर आणखी इन्क्रीज ऍटॉमिक मास वाला कोण आहे पोटॅशियम म्हणून त्याचा तिसरा नंबर कोणाला दिला त्यांनी पोटॅशियमला. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी ट्रायड्स मध्ये ज्या ज्या एलिमेंट म्हणजे एलिमेंट्सला अरेंज करत असताना त्यांचा इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ऍटॉमिक मास नुसार काय केलं त्यांनी अरेंज केलं. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याचा तो तिसरा पार्ट आहे त्या तिसऱ्या पार्ट मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की ऍटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट वॉज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द अर्थमॅटिक मीन ऑफ ऍटॉमिक मास ऑफ अदर 2 एलिमेंट्स. म्हणजे त्याला त्यांनी ट्रायड्स बनवलं. ट्रायड्स मध्ये त्यांनी एलिमेंट्सला इन्क्रीजिंग ऑर्डर ऍटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार अरेंजही केलं आणि अरेंज केल्यानंतर मग त्याला एक लक्षात आलं की हा जो
प्रत्येक ट्रायड मधला जो मिडलचा एलिमेंट आहे तर मिडलच्या एलिमेंटचा ऍटॉमिक मास दॅट इज इक्वल टू त्याच्या शेजारी असलेल्या, शेजारी म्हणजे आजूबाजूला असलेल्या दोन एलिमेंटच्या ऍटॉमिक मासचा अर्थमॅटिक मीन. अर्थमॅटिक मीन मीन्स ऍव्हरेज. तर तुम्हाला सगळ्यांना ऍव्हरेज काढता येतो. ऍव्हरेज म्हणजे कसं काढायचे माहिती आहे. जसं तुम्ही पर्सेंटेज काढता, बरोबर आहे. पर्सेंटेज मध्ये काय करता तुम्ही, जेवढे सब्जेक्ट आहेत ते मिळालेले मार्क्स त्या सब्जेक्टचे त्यांना प्लस करता आणि प्लस करून त्याला डिवाइड करता, बरोबर आहे. अशा पद्धतीने त्यांनी सुद्धा काय सांगितलं की मिडलच्या एलिमेंटचा ऍटॉमिक मास म्हणजेच त्याच्या शेजारी असलेल्या एलिमेंटच्या ऍटॉमिक मासचा ऍव्हरेज. ठीक आहे. तर असे 3 फॅक्टर तुमच्या लक्षात आले. परत एकदा लक्ष द्या की त्यांनी त्याच्या लॉ मध्ये काय सांगितलं. पहिला फर्स्ट पॉइंट काय, ही फाउंड दॅट. फर्स्ट पॉइंट ट्रायड्स, म्हणजे 3 गोष्टी महत्वाची, बरोबर आहे. याच्यामध्ये पहिला पॉइंट काय आहे, लॉ मध्ये काय लक्षात ठेवायचं, ट्रायड्स, बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट काय, atomic increasing order of their atomic mass. ओके. आणि तिसरा काय, अर्थमॅटिक मीन. ओके. असे 3 पॉइंट लक्षात ठेवायचे आणि 3 पॉइंट वरून आपल्याला त्याचा लॉ एक्सप्लेन करता येतो. ठीक आहे. चला एकदा परत बघूया लॉ. पहा, ट्रायड म्हणजे काय, ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स which shows the similar properties. Okay, and such a groups were called as a triads. Okay, then next in these triads काय झालं त्याला triads मध्ये की in these triads he arranged the elements in the increasing order of their atomic masses. Okay, and finally last the atomic mass of middle element was approximately equal to the arithmetic mean of atomic mass of other 2 elements. चला तर मग आपण त्याचा हा लॉ, आता तुमच्या लक्षात आला असेल लॉ, इतका मोठा लॉ आहे, एवढा मोठा लॉ आहे, बरोबर आहे. तो फक्त 3 गोष्टीवर आहे आणि त्या 3 गोष्टीवरून तुम्हाला तो लॉ सहज इझिली पाठांतर न करता सहज तुम्ही तो सांगू शकता. ठीक आहे. आता आपण काय करूया, त्यांनी सांगितलेले जे ट्रायड्स आहेत तर त्या ट्रायड्स पैकी एक ट्रायड्स आपण काय करू, त्याच्या लॉ नुसार काय करूया, एक्सप्लेन करूया. ठीक आहे. तर त्याचा पहिला जो ट्रायड आहे तर त्याचा पहिला ट्रायड्स काय, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. ठीक आहे. याला लक्षात ठेवण्यासाठी एक सिंपल मी माझ्या पद्धतीने एक क्ल्यू सांगितलेला आहे. तर तो क्ल्यू म्हणजे याला आपण कसं लक्षात ठेवणार, लिनाक, बरोबर. म्हणजे लिथियम, सोडियम, पोटॅशियम इतकं लक्षात ठेवण्याची गरज नाही. सिंपल. द फर्स्ट ट्रायड काय, लिनाक. लिनाक मीन्स ली फॉर Li, ना फॉर Na अँड क फॉर पोटॅशियम. ठीक आहे. मग त्याचा पहिला ट्रायड्स काय, लिनाक. लिनाक मीन्स लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम. तर हा फर्स्ट ट्रायड आपण काय करूया, एक्सप्लेन करूया. ठीक आहे. पाहता तर त्याच्या लॉ नुसार त्याच्या पहिल्या ट्रायड्स मध्ये त्यांनी 3 एलिमेंट सांगितले, लिथियम, पोटॅशियम, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. काय यांना ट्रायड म्हणायचं, हा बरोबर आहे. तर कारण ह्या तिन्ही एलिमेंटच्या, कारण त्या तिन्ही एलिमेंट्स, एक तर ह्या ट्रायड मध्ये 3 एलिमेंट्स आहेत आणि ज्यांच्या प्रॉपर्टीज काय सिमिलर आहे. ओके. म्हणून लिथियम, सोडियम, पोटॅशियम इट इज द फर्स्ट ट्रायड, म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे, फर्स्ट ट्रायड म्हणलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की यांच्या कोणकोणत्या प्रॉपर्टीज सिमिलर आहेत, बरोबर आहे. ठीक आहे. लॉ नुसार की दिस इज अ ट्रायड्स बिकॉज ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स विच शोज द प्रॉपर्टीज. पण त्याच्या अशा कोणत्या प्रॉपर्टीज आहेत, बरोबर. आपल्याला त्या प्रॉपर्टीज आपल्या टेक्स्टबुक मध्ये सांगितलेल्या नाहीयेत, तरी पण आपण त्या जाणून घेणार आहेत की अशा कोणत्या प्रॉपर्टीज आहेत की ज्यामुळे त्यांना काय केलं, डोबेरायनरनी त्यांचा एक ग्रुप बनवला. ठीक आहे. ते पण आपण बघणार. त्याच्यानंतर लक्ष द्या इकडे, ते कोणते ते आपण बघूया. ठीक आहे. त्याच्यानंतर लक्ष द्या इकडे, मग त्याच्या लॉ मध्ये काय सांगितलं की ह्या ट्रायड्स मध्ये एलिमेंट्सला अरेंज करताना काय बघायचं होतं, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ऍटॉमिक मासेस. बघा बरं, मग लिथियमचा ऍटॉमिक मास 6.9, सोडियमचा लिथियमपेक्षा वाढलेला 23, पोटॅशियमचा आणखी वाढलेला 39.1. ओके. म्हणजे त्याच्या लॉ नुसार बरोबर त्यांनी ह्या ट्रायड्स मध्ये ऍटॉमिक मासचा इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार त्यांनी अरेंज केलं. ठीक आहे. आणि आता आपल्याला बघायचे की तिसरा पॉइंट याच्यामधला की सोडियमचा ऍटॉमिक मास, कारण सोडियम हा काय ह्या ट्रायड मधला मिडल एलिमेंट आहे, बरोबर आहे. मग ह्या सोडियमचा ऍटॉमिक मास म्हणजेच लिथियम आणि पोटॅशियमच्या ऍटॉमिक मासेसचा ऍव्हरेज. ठीक आहे. चला तर मग आपण काढू. पाहता लक्ष द्या. आपल्याला काय काढायचंय, याचा अर्थमॅटिक मीन एक्सप्लेन करायचे. ठीक आहे. एक मिनिट.
हा पाहता आपण ह्या फर्स्ट ट्रायड्स बद्दल बघूया. पाहता काय बघायचं आपल्याला की त्याचा ऍटॉमिक मास कसा इक्वल आहे, आपल्याला ऍटॉमिक मास कसा इक्वल आहे आपल्याला ते पाहायचंय. लक्ष द्या इकडे ऍटॉमिक मास. आता याचा मिडल एलिमेंट कोण आहे, सोडियम, बरोबर आहे. मग त्याच्या अकॉर्डिंग टू द डोबेरेनस लॉ atomic mass of sodium is equal to arithmetic mean of atomic masses of लिथियम अँड पोटॅशियम. ठीक आहे, चला आपण काढूया. सोडियमचा ॲटॉमिक मास किती आहे, 23, बरोबर. सो 23 इज इक्वल टू आपल्याला काय करायचंय, लिथियम आणि पोटॅशियमचा अर्थमॅटिक मीन म्हणजे ऍव्हरेज. ठीक आहे, आपण कसं करणार, दोघांच्याही ॲटॉमिक मासला प्लस करणार आणि त्याला किती डिवाइड करणार, 2 ने जर डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळेल, त्यांचा ऍव्हरेज. ठीक आहे, atomic mass of lithium किती आहे, 23 is equal to atomic mass of lithium 6.9 plus potassium 39.1 divided by किती, 2 एलिमेंट्स आहेत, 2. ठीक आहे, किती 46, 6.9 plus 39.1 is 46 divided by 2. then 2 ने जर डिवाइडेड केलं तर 2 2 जा 4 and 2 3 जा 6. ओके, लक्ष द्या. काय सोडियमचा ॲटॉमिक मास किती होता, 20. सोडियमचा ॲटॉमिक मास किती आहे, 23. आणि आपण त्याच्या शेजारी असलेले जे 2 लिथियम आणि पोटॅशियम या ट्रायड्स मध्ये जे 2 एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मासचा ऍव्हरेज काढला, तोही आपल्याला किती मिळाला, 23. बरोबर आहे. लक्षात किती गंमत आहे की डोबेरेनने काय सांगितलं होतं की त्याचा जो मीन असणार आहे, बरोबर आहे, तर तो मीन कसा असायला पाहिजे, अप्रॉक्सिमेटली असायला पाहिजे. अप्रॉक्सिमेटली मीन्स मिळता जुळता 1-2 पॉईंट्स इकडे तिकडे, बरोबर आहे. पण आपल्याला ह्या पहिल्या ट्रायड्स मध्ये जो आपण मीन काढला, जो ऍव्हरेज काढला, तो अप्रॉक्सिमेटली नसून इक्वल आपल्याला मिळालेला आहे, बरोबर आहे. आणि म्हणून हा डोबेरेनचा काय फर्स्ट लॉ. ओके, डोबेरेनचा हा काय फर्स्ट ट्रायड्स. लक्षात आलं तुम्हाला. ह्या ट्रायड्स मध्ये काय काय दिसते की ह्या फर्स्ट ट्रायड मध्ये लिनाकच्या काय कळते आपल्याला की 3 एलिमेंट्स, 3 ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स which shows the similar properties. So that's why this group were called as the triads. Then in these triads elements arrange increasing order of atomic mass, and last finally the arithmetic mean of middle elements the atomic mass of middle elements equal to the arithmetic mean of atomic mass of other 2 elements. So that's why the LINAC is called as a first triads of a डोबेरेनर. ठीक आहे, आता फक्त ह्यामध्ये एक गोष्ट आपण बघितली नाही त्याच्या लॉ नुसार, बरोबर आहे, की ह्या ट्रायड मध्ये या 3 एलिमेंटच्या अशा कोणत्या प्रॉपर्टीज सिमिलर आहेत. मी तुम्हाला पहिले सांगितलं की त्या प्रॉपर्टी आपल्याला ह्या आपल्या टेक्स्ट बुक मध्ये दिलेल्या नाहीत, पण तरी पण आपण त्या प्रॉपर्टी बघणार. ठीक आहे स्टुडंट्स, तर आता आपण बघूया की ह्या ट्रायड मध्ये फर्स्ट ट्रायड मध्ये हे जे एलिमेंट्स आहेत यांच्या कोणकोणत्या प्रॉपर्टीज सिमिलर आहेत. ठीक आहे, आपल्या टेक्स्ट बुक मध्ये नाही दिल्या तरी पण आपण बघणार. तर लक्ष द्या इकडे, ह्या फर्स्ट ट्रायड मध्ये याची पहिली सिमिलर प्रॉपर्टी ठीक आहे, तर पहिली फर्स्ट सिमिलर प्रॉपर्टी की दे ऑल आर मेटल्स. लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम हे तिन्ही काय मेटल्स. आपण अगोदरच बघितलं मेटल मीन्स विच हॅव टेंडन्सी टू डोनेट द इलेक्ट्रॉन. ओके, सो लिथियम, सोडियम, पोटॅशियम इलेक्ट्रॉन डोनेट करतात, म्हणून तिन्ही काय मेटल. ही झाली त्याची पहिली प्रॉपर्टी. ठीक आहे, त्याच्यानंतर ते किती इलेक्ट्रॉन डोनेट करतात, तर लिथियम 1 इलेक्ट्रॉन डोनेट करतो, सोडियम पण 1 इलेक्ट्रॉन करतो आणि पोटॅशियमही 1 इलेक्ट्रॉन डोनेट करतो, म्हणून त्याची व्हॅलन्सी किती आहे, +1.
donate 1 electrons. So valency is +1. Hence they are called as monovalent. लक्ष द्या, मी काय सांगितले की या तिघांमध्ये पहिली सिमिलर प्रॉपर्टी काय, ते मेटल्स आहेत. ठीक आहे. दुसरी सिमिलर प्रॉपर्टी, ते एक इलेक्ट्रॉन डोनेट करतात, म्हणजे त्याची व्हॅलन्सी तिघांची पण काय +1. म्हणजेच +1 मीन्स त्यांना काय म्हणलेलं आहे, मोनोव्हॅलेंट. मोनोव्हॅलेंट मीन्स दोज एलिमेंट्स विच हॅव अ टेंडन्सी टू डोनेट द 1 इलेक्ट्रॉन अँड देअर व्हॅलन्सी इज 1. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं की वेन दे रिॲक्ट विथ वॉटर, म्हणजे हे जे एलिमेंट्स आहेत हे वॉटर सोबत रिॲक्ट होतात. When these elements react with the water, they form hydroxide. Hydroxide, and such a hydroxide called as a alkali. So for example, lithium hydroxide, sodium hydroxide, potassium हायड्रॉक्साईड. ओके. म्हणजे हे लिथियम, सोडियम, पोटॅशियम हे जेव्हा वॉटर सोबत रिॲक्ट होतात, तर रिॲक्ट झाल्यानंतर आपल्याला हायड्रॉक्साईड म्हणजेच अल्कली मिळतात. सो दॅट्स वाय सच अ एलिमेंट्स इज कॉल्ड ॲज अ अल्कली मेटल. सच एलिमेंट्स इज कॉल्ड ॲज अ अल्कली मेटल. म्हणून आपल्याला ह्या फर्स्ट ट्रायड, म्हणून हा जो फर्स्ट ट्रायड आहे, हा फर्स्ट ट्रायड कोणत्या नावाने ओळखला जातो, अल्कली मेटल्सनी. So what is the name of first triad? Alkali metals. Why they are called as alkali metals? Because they react with the water and form the hydroxide, that is the alkali. So that's why they form a alkali. So that's why such a triad is called as the alkali metals. लक्षात आलं तुम्हाला? आता आपण पहिल्या ट्रायड विषयी पूर्ण माहिती बघितलेली आहे. म्हणजे डोबेराने जो सांगितलेला लिनाक आहे, लिथियम, सोडियम, पोटॅशियम यांना ट्रायड का म्हणायचं, तर त्याच्या लॉ नुसार आपण पूर्ण एक्सप्लेन केलेलं आहे. तर परत एकदा बघा की या तिघांच्या प्रॉपर्टीज सिमिलर आहेत. बरोबर. कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज सिमिलर आहेत, तर ते मेटल्स आहेत, ते मोनोव्हॅलंट आहेत, आणि त्याच्यानंतर त्यांना काय म्हणलेलं आहे, अल्कली मेटल्स. बरोबर. अशा बऱ्याचशा आणखी प्रॉपर्टीज आहेत, पण आपण 1-2 सहज बघितलेले आहेत. त्या 3 प्रॉपर्टी सिमिलर आहेत. म्हणून डोबेरांनी त्याचा एक ग्रुप तयार केला आणि त्या ग्रुपला त्यांनी नाव दिलं ट्रायड्स. त्याच्यानंतर सेकंड, अकॉर्डिंग टू देअर लॉ, these elements are arranged in a increasing order of their atomic masses. increasing order नुसार अरेंज केलेले आहे, तेही आपण बघितलं. आणि तिसराही फॅक्टर आपण बघितला की मिडलच्या एलिमेंटचा ॲटॉमिक मास म्हणजेच त्याच्या आजूबाजूच्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मासेसचा अर्थमॅटिक मीन. ओके. म्हणून हा लिथियम सोडायड अकॉर्डिंग टू द डोबेरियनस लॉ. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड ट्रायड आहे. तर सेकंड ट्रायड मध्ये कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम असे 3 एलिमेंट्स आहेत की ज्यांचे प्रॉपर्टीज सेम आहेत. पहा लक्ष द्याकडे, त्यांना अरेंज करत असताना त्यांच्या ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार करण्यात आलेले आहे. लक्ष द्याकडे, कॅल्शियमचा किती आहे ॲटॉमिक मास 40.1, स्ट्रॉन्शियमचा त्याच्यापेक्षा वाढलाय 87.6, आणि बेरियमचा त्याच्यापेक्षा आणखी इन्क्रीज झालाय 137.3. ठीक आहे. आता फक्त एक पॉईंट बघूया की जसं यांच्या प्रॉपर्टीज आपण बघितल्या, तर या तिघांच्याही कोणकोणत्या प्रॉपर्टीज सिमिलर आहेत. तर कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम मध्ये ते पहिली प्रॉपर्टी की ते पण काय आहेत, मेटल्स. ठीक आहे. जसं हे पहिल्या ट्रायड मधले 3 मेटल्स आहेत, तसे सेकंड ट्रायड मधले सुद्धा कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम हे 3ही मेटल्स आहेत. दुसरं की तसं ह्या तिघांना मोनोव्हॅलंट म्हणलेले आहे, तर सेकंड ट्रायड मधल्या एलिमेंट्सला डायव्हॅलंट म्हणलेले. डायव्हॅलंट मध्ये डाय मीन्स 2 अँड व्हॅलंट मीन्स व्हॅलन्सी, म्हणजे याची व्हॅलन्सी किती आहे, 2. ठीक आहे. तिघांची कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम ह्या तिन्ही एलिमेंटची व्हॅलन्सी किती आहे, +2. म्हणून सो देअरफॉर दे आर कॉल्ड ॲज अ डायव्हॅलंट्स. त्याच्यानंतर तिसरं की देअर ऑक्साइड्स, म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल देअर ऑक्साइड मीन्स कॅल्शियम ऑक्साइड, स्ट्रॉन्शियम ऑक्साइड, बेरियम ऑक्साइड एक्सेट्रा. सो देअर ऑक्साइड्स आर अल्कलाइन इन नेचर.
त्याचे ऑक्साइड्स कोणत्या नेचरचे असतात, अल्कलाईन. जसं पहिल्या फर्स्ट ट्रायड मधले जे एलिमेंट्स आहेत ते कोणत्या नेचरचे होते, अल्कली नेचरचे होते. तर सेकंड ट्रायड मधले जे एलिमेंट्स आहेत कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम हे कोणत्या नेचरचे आहेत, अल्कलाईन इन अ नेचर. सो देअरफॉर दे आर कॉल्ड ॲज अल्कलाईन अर्थ मेटल्स. म्हणून त्यांना काय म्हणलेलं आहे, अल्कलाईन अर्थ मेटल्स, बिकॉज दे एक्झिस्ट इन अर्थ. ते आपल्याला अर्थ मध्ये मिळाले. ठीक आहे. तर अशा प्रकारे ह्या सेकंड ट्रायड मधल्या तीन एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ह्या काय सिमिलर, दॅट्स वाय दे आर कॉल्ड एज अ सेकंड ट्रायड्स. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या ट्रायड्स, तर तिसऱ्या ट्रायड्स क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. ठीक आहे. दे आर कॉल्ड एज अ हॅलोजन ग्रुप. त्यांना काय म्हणलेलं आहे, हॅलोजन ग्रुप. तेही आपण बघूया इथं की क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन यांच्याही प्रॉपर्टीज सिमिलर आहेत. कोणत्या प्रॉपर्टी सिमिलर आहे आपण तेही बघणार. त्याच्यानंतर इकडे लक्ष द्या, त्यांना जे अरेंज केलं त्यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डर नुसारच केलेले ऍटॉमिक मासच्या. जसं की क्लोरीनचा ऍटॉमिक मास 35.5 सगळ्यात कमी, बेरियमचा थोडा इन्क्रीज झालेला ऍटॉमिक मास 79.9 आणि आयोडीनचा आणखी इन्क्रीज झालेला 126.9. ठीक आहे. चला आता परत एकदा आपण बघूया की हा जो तिसरा ट्रायड आहे, ह्या तिसऱ्या ट्रायड मध्ये कोणकोणत्या प्रॉपर्टीज सिमिलर आहेत. ठीक आहे. तर तिसऱ्या ट्रायड मध्ये, थर्ड ट्रायड मध्ये, तर पहिली प्रॉपर्टी की ते नॉन मेटल्स आहेत. दे आर कॉल्ड ॲज नॉन मेटल्स. जसं फर्स्ट ट्रायड, सेकंड ट्रायड मध्ये दोन्ही मेटल्स होते, पण थर्ड ट्रायड मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते काय, नॉन मेटल्स. ठीक आहे. नॉन मेटल मीन्स रिसीव द इलेक्ट्रॉन. ठीक आहे. दे आर मोनोव्हॅलंट. त्यांना मोनोव्हॅलंट म्हणले. लक्ष द्या स्टुडंट्स, फर्स्ट ट्रायडलाही मोनोव्हॅलंट म्हणलेले आहे, पण फर्स्ट ट्रायड मध्ये त्यांची व्हॅलन्सी +1 होती आणि या थर्ड ट्रायड वाल्यांनाही मोनोव्हॅलंट म्हणलेले आहे, पण त्यांची व्हॅलन्सी काय असणार आहे, -1. कारण ते इलेक्ट्रॉन काय करतात, रिसीव्ह करतात. ठीक आहे. आणि तिसरी प्रॉपर्टी की दे आर सॉल्ट प्रोड्युसर. म्हणजे ते काय तयार करतात, सॉल्ट प्रोड्युसर, सॉल्ट तयार करतात. ठीक आहे. आणि देअरफॉर दे आर कॉल्ड ॲज हॅलोजन फॅमिली और हॅलोजन ग्रुप. हॅलो मीन्स सॉल्ट अँड जिन मीन्स प्रोड्युसर. ओके. तर अशा पद्धतीने आपण 3 ट्रायड्स बघितले. त्या 3 ट्रायड्सच्या कोणत्या प्रॉपर्टीज आहेत काय नाही, लॉ नुसार आपण ते एक्सप्लेन केलेले आहेत. ठीक आहे. तर फक्त एकदा लक्ष द्या, जसं मी तुम्हाला पहिल्या ट्रायडला सांगितलं होतं त्याला लक्षात ठेवण्यासाठी लिनाक. जो दुसरा ट्रायड आहे त्यालाही आपण नाव एक क्लू ठेवू शकतो, कॅसरबा. कॅसरबा मीन्स क्या फॉर CA, सर मीन्स SR आणि बा फॉर बेरियम. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण तीनही ट्रायड्स त्याच्या लॉ नुसार एक्सप्लेन केले. फक्त मी एक गोष्ट एक्सप्लेन नाही केली, पहिल्या ट्रायड मध्ये त्याच्या लॉ मध्ये सांगितल्यानुसार पूर्ण आपण एक्सप्लेन केलं, त्याचा अर्थमॅटिक मीन काढला, सगळं काढलं. पण सेकंड आणि थर्ड ट्रायड मध्ये मी फक्त काय एक्सप्लेन केले, त्यांच्या प्रॉपर्टीज एक्सप्लेन केले. तर तुम्हाला आता एक होमवर्क असणार आहे की त्यांचा ह्या दोन्ही ट्रायड मध्ये जो अर्थमॅटिक मीन हा मिडल एलिमेंटशी इक्वल अप्रॉक्सिमेटली कसं आहे हे तुम्ही ऍज अ होमवर्क म्हणून करणार. ठीक आहे. आता लक्ष द्या स्टुडंट्स, आता आपण त्याचा लॉ बघितला, तो एक्सप्लेनही केला, एक्झाम्पलने वगैरे सगळं झालेलं आहे. एवढं सगळं करून सुद्धा याच्यामध्ये काही डिमेरिट्स म्हणजे लिमिटेशन म्हणजे ड्रॉबॅक आलेले आहेत. ठीक आहे. तर तो एक ड्रॉबॅक आपल्याला बघायचा. तर ह्या ड्रॉबॅक मध्ये लक्ष द्या की नेमकं ड्रॉबॅक कोणता आला. तर डोबेरेनरला, जसं डोबेरेनरने काय केलं, ट्रायड्स बनवले, बरोबर आहे. हा, पण त्याला डोबेरेनरला जेव्हा ट्रायड्स बनवत होता तर त्यावेळेस त्याला असे काही एलिमेंट्स मिळाले की त्याला त्यांच्या प्रॉपर्टी, सिमिलर प्रॉपर्टीनुसार त्याला ट्रायड्स मध्ये त्या कन्वर्ट करता आलं नाही. ठीक आहे. हा त्याचा पहिला ड्रॉबॅक होता. मी काय सांगते लक्ष द्या, त्याचा पहिला ड्रॉबॅक काय की नॉन एलिमेंट्स जेवढे होते तर नॉन एलिमेंट्सला त्याला काय करायचं होतं, म्हणजे माहिती असलेल्या एलिमेंट्सला त्याला सिमिलर प्रॉपर्टीनुसार ग्रुपमध्ये अरेंज करायचं होतं, बरोबर आहे. पण त्याला ते करता आले नाही, म्हणून त्याचा लॉ काय झाला, फेल झाला. त्याच्यानंतर दुसरा लॉ की इनिशियल ट्रायड्स ओबे दिस लॉ, म्हणजे त्यांनी जे काही ट्रायड्स तयार केलेत अगोदरचे सुरुवातीचे, तर ते ट्रायड्सच त्याच्या लॉ नुसार काय होते,
कम्प्लीट होते, बरोबर आहे. पण जसे जसे त्यांनी पुढचे ट्रायड्स केले तर सच ट्रायड्स डिड नॉट ओबे द लॉ, सो दॅट्स वाय हिज लॉ वॉज अ फेल. आणि म्हणून मग नेक्स्ट सायंटिस्ट आपला न्यूलँड्स, आणि न्यूलँड्सने सुद्धा काय केलं, मग पुढचं क्लासिफिकेशन केलं, आणि ते क्लासिफिकेशन आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार.